श्री गुरु साईनाम हस्तपादिला श्री गुरु साईनाम हस्तपादिला Sadhu Narayana
असं बघून त्या मालेकऱ्यांनी म्हणजे गवळे आणि चांगल्याने तलवार उपसली आणि आता तलवार उपसून ते चंद्रहासाच्या मानेवरती ती मारणार तेवढ्या कण आवाज झालेला आहे, इतका जोरजोरात आवाज झालेला आहे आणि त्या आवाजाने हे घाबरून गेलेले आहे. दोघे जण इतके घाबरले त्यांना कळलंच नाही पहिल्यांदा काय झालं आणि इतका मोठा प्रकाश निर्माण झाला की त्या प्रकाशाने त्या दोघांचे डोळे दिसून गेले. डोळे दिसले आणि जाणवलं की हे काहीतरी भयंकर आहे आणि काय भयंकर आहे असं समोर बघता आहे तो जो भक्त प्रल्हादासाठी धावून आला होता तोच नरसिंह त्यांना समोर दिसला आणि हे भीतीने चळाचळा कापायला लागले. पण गंमत अशी असते बघा की ज्यांची बुद्धी दुष्ट असते, दुष्ट बुद्धीने पाठवलेले होते ना, त्याच्यामुळे त्यांची जी बुद्धी दुष्टच होते. जे दुष्ट बुद्धीचे असतात ते म्हणतात तेवढ्या याच्यात त्यांनी चंद्रहासाचं ते सांगो बोट कापलं आणि ते पळून गेले. आता चंद्रहास जोरजोरामध्ये रडतो आहे आणि नरसिंहाने त्याला जवळ घेतलेला आहे. बाळा रडू नको बाळा. मग तो म्हणतो की त्याला लक्षात येतं की हे नरसिंह आहे. तुम्ही नरसिंहच आहात ना? हो 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 बाळा. मग मला सांगा तुम्ही होता तोपर्यंत माझ्यावरती एकही अरिष्ट आलं नाही, माझं चाललं होतं व्यवस्थित. तुम्ही आलात आणि माझ्या बोटाचं माझं बोट कापलं गेलं, पायाचं बोट कापलं गेलं माझं, तुमच्यामुळे माझ्यावरती अरिष्ट आलं. मग ते त्याला समजतात बाळा असं नाहीये बरं, हे तुझं सांगो बोट आहे ना, हेच तुझ्या अरिष्ट सूचक होतं तुझ्यासाठी आणि ते आता गेलेलं आहे. तुझ्या आयुष्यातले सगळे अरिष्ट आता संपलेले आहेत बरं, तेव्हा तू अजिबात काळजी करू नकोस. आणि असं ते बोलतात, त्याला थोडं शांत करतात आणि ते अंतर्धान पावतात. आता हा चंद्रहास या अरण्यामध्ये राहायला सुरुवात झालेली आहे. काही नाही, मस्त इकडे तिकडे जातो, कायची फळं जी दिसतात ती खातो आणि त्या हिंस्र प्राण्यांचंही त्यांना आता भय वाटेनासं झालं, कारण त्याने प्रत्यक्ष नरसिंहाला बघितलेलं आहे आणि अशा देवतेचं त्याच्यावरती अभय आहे म्हटल्यानंतर त्याला या जंगलातल्या प्राण्यांची तर भीतीच वाटेनाशी झाली. तो त्यांच्याबरोबर छान इकडे तिकडे सगळीकडे खेळत राहायचा आणि एका दिवशी असंच अडखळतो पडतो आणि रडायला लागतो. हा रडत असताना त्या अरण्यामध्ये आलेल्या कुलिंद नगरचा जो राजा असतो तो राजा तिथून जात असतो शिकारीला आणि तो रडण्याचा आवाज ऐकतो की अरे कोणाचं बाळाचा रडण्याचा आवाज येतोय, हा कोण आहे असं म्हणून तो तिथे जातो आणि तो बघतो त्याला. तर तो बघतो आणि एवढंच आहे बालक आहे, छोटासा अगदी 6 वर्षाचा बालक हा आणि हा काबर रडतोय, मला काबर रडतोय तू? तर काय मी पडलो म्हणून मग मी लागलं मला, मी रडतोय. तुझे आई बाबा नाही आहेत का? कुठे तुझे आई बाबा? दाखव बरं, सांग, आपण तुला मी नेतो त्यांच्याकडे नेतो तुला. मला कोणीही नाही आहे. कोणी नाही आहे असं कसं होईल? मला एकच फक्त माझे आई, माझे वडील, माझे वडील, माझे भाऊ सगळे जे काय आहे ते सगळं परमेश्वरच आहे. असं कसं काय होईल? हो माझं असंच आहे, मला कोणीच नाही आहे. बरं, आणि तेवढ्या इथे एक आकाशवाणी होती आणि आकाशवाणीमध्ये या राजाला सांगितलं जातं की हा जो मुलगा आहे या मुलाला तू घेऊन जा आणि तू याचं पालन पोषण कर. गंमत अशी असते, परमेश्वराची ही योजना असते बरं का. आपल्याला काही माहिती नसतं, आपल्याला असं वाटतं की वा माझं नशीब एवढं छान आहे असं तसं, ती त्याची योजना असते. त्याचे योग त्याने ठरवलेले योग असतात म्हणून ते होत असते. त्याने ठरवलेलं होतं की या राजाला इथे पाठवायचं आहे
कारण हा राजा निसंतान असतो, त्याला एकही काहीच नसतं, मुलगा मुलगी काहीच नसतं त्याला. मग या आकाशवाणीच्या झाल्यामुळे राजालाही आनंद होतो. अरे वा, हा तर मला देवानेच दिला मुलगा. आणि असं म्हणून तो घरी येतो आणि त्याच्या राणीकडे त्याला सुपूर्द करतो. आणि त्याचं मात्र तिथे छान पद्धतीने त्याची आता शिकवण सुरू होते. त्याला वेदाध्ययन शिकवलं जातं, धनुर्विद्या शिकवली जाते, असं सगळं गोष्टी त्याला त्या ठिकाणी शिकवल्या जातात. सचिवांच्या आधी देखील मध्यस्थांना भेटावं लागतं, बरोबर आहे की? आणि असं डायरेक्ट मंत्रीकडे थोडी जाता येतं ते. तर त्याच्यामुळे त्याही ही पद्धत तेव्हापासून चालत आलेली आहे. तर राजाकडे जायचं म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्या पहिल्याचे छोटे छोटे सेनापती वगैरे होते त्यांना भेटले. त्यांनी नेलं प्रधानाकडे. प्रधानाकडे नेल्यानंतर त्याला बघितल्यावर प्रधानाला असं वाटलं मनामध्ये कुठेतरी, ना दादा आपण
करते त्याची तशीच आहे. आणि अजून काय आहे, अजान बाबू आहे. अरे खरं हा तोच तर नाही, पण कसं समजावं बरं की हा तोच आहे का म्हणून. तर त्याने पायामध्ये मोजडी घातलेली, त्याच्यामुळे तेही एक हे करता नाही आलं की खात्री करता नाही आली की हा तोच आहे का म्हणून. बरं, मग तो त्याच्याकडून ती रक्कम घेतो आणि त्याला म्हणतो की अरे तो ते उद्या लावून आला आहे तर आपण पूजन करूया. आणि गंमत बघा, त्या दिवशी सुद्धा खरेदीनच असते. आणि मग ज्यावेळेस दुष्टबुद्धी म्हणतो की हे आपण भोजन करू, त्यावेळेस तो सांगतो की मला माफ करा, आज खरेदी नाही पण आज भोजन नाही करू शकत. मग त्याला खात्री पडते की बरोबर तेच आहे. बरं बाबा, नको जे भोजन नको करू, निदान जल तर ग्रहण करशील की नाही, पाणी तर पिशील की नाही. आणि म्हणून घरात बोलवतो. घरात येताना आपल्याकडे अशी पद्धत आहे, चपला बाहेर काढायच्या असतात. अजून तरी आपल्याकडे हे टिकून आहे. काही दिवसांनी हे पण जाणार आहे, कारण की अक्षरशः मराठी मालिकांमध्ये सुद्धा हेच दाखवलं जातं की चप्पल घालून घरामध्ये जात आहे. मी बघत नाही, मी मराठी मालिका बघत नाही. तुम्हाला वाटत असेल कुलकर्णींना माहिती आहे, कुलकर्णी बघतात मराठी मालिका नाही. पण कसं असतं, कधी कधी बातम्या बघताना मध्येच त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट येते ना, जाहिरात येते, त्याच्यातून दिसते. तर हे लोन आपल्याकडे पसरायला वेळ लागणार नाही, तेव्हा वेळीच सगळ्यांना थांबवा. तेव्हा त्यावेळेस चंद्रहासाने बाहेर त्याच्या मोजडी काढल्या आणि मोजडी काढताना या प्रधानाचं लक्ष मात्र त्याच्या पायाकडे होतं. डाव्या पायाकडे बघितलेलं आहे आणि तिथे बोट तोडण्याची खूण मात्र तिथे आहे. नक्कीच हा चंद्रहास, हा तोच बालक आहे की जो आपण मारायला सांगितला होता. ठीक आहे, काय करता येईल बरं आता. दुष्ट बुद्धी काम करायला लागली आता, बरोबर आहे. मग ठरवतो, त्याला सांगतो तू आता असं कर, तू आता चालला जा घरी जा, मी ही रक्कम राजापर्यंत पोहोचवतो आणि सांगतो तू मला दिली म्हणजे राजापर्यंत पोहोचलेलीच आहे, तू जा आता घरी आणि मी ही रक्कम पोहोचवतो. चंद्रहास निघून जातो आहे. हा राजाकडे येतो आहे. राजाकडे आल्यानंतर राजाला सांगतो की अहो तो जो पुढील देशाचा राजा आहे म्हणे, त्याचा जो राजपुत्र आहे म्हणे, अरे काय म्हणे, अतिशय उन्मत्त झालेला आहे म्हणतो, अतिशय उन्मत्त झालेला आहे. आणि अशा प्रकारे मी त्याला आता दंड करणार म्हणे. त्यांनी आपली जी रक्कम आहे ती तर पाठवलीच नाहीये म्हणे आणि शिवाय उन्मत्तपणा करतोय तो. मी जातो आणि त्याला शासन करतो. राजा म्हणतो ठीक आहे, आता राजाला काही माहितीच नाही ना. राजा म्हणतो पण तरी सुद्धा बघ म्हणे, कारण त्या राजाचं जे चारित्र्य आहे ना ते अतिशय चांगलं आहे बरं, तो राजा अतिशय चांगला आहे, तरी सुद्धा तू विचार कर. नाही नाही नाही, मी बघतो, मी त्याला शासनच करतो मला. बरं ठीक, असं म्हणतो. बरं तू आता चाललाच आहेस तर एक काम कर, जाताना जरा आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये जाऊन ये. तुला माहिती आहे माझी कन्या चंपक मालती ही आता उपवर झालेली आहे, तेव्हा तिच्यासाठी योग्य वर बघ, तिच्यासाठी योग्य वर शोध. तर त्यावेळेस प्रधान म्हणतो की हो हो, हे माझ्या डोक्यातही आहे बरं का, मी तिच्यासाठी पण बघणार आहे आणि माझी मुलगी जी आहे विजया, तिच्यासाठी सुद्धा मला वर बघायचंच आहे की. तेव्हा त्या दोघींकरताही अतिशय उत्तम असे वर मी शोधून आणतो. असं म्हणून तो दुष्टबुद्धी तिथून निघतो आणि तो येतो कुलिंद नगर. कुलिंद नगरला आल्यानंतर तो चंद्रहासाला सांगतो की राजा तुझ्यावरती फार प्रसन्न आहे बरं का.
वंशज आहेत आणि खात्री करते की ते बरोबर हे चाललेलं आहे आणि हात ठेवलेला आहे डोक्यावरती. तर तेव्हा असा हा प्रधान इथे येतो आणि सांगतो चंद्रायचाला की जा तिकडे, राजा अतिशय तुझ्यावरती प्रसन्न आहे आणि राजाला त्याच्या मुलीचं लग्न तुझ्याशी लावून द्यायचं आहे. तर तेव्हा तू इथे जा, पण फक्त एक काम कर की राजाला भेटण्याच्या आधी माझ्या मुलाला भेट. माझा मुलगा मदन तो तिथे आहे, तेव्हा तू त्याला भेटशील आणि माझा एक निरोप पक्ष देशील. कारण मी निघून बरेच दिवस झाले, मला एक त्याला निरोप द्यायचा आहे, तेवढा निरोप तू त्याला देशील. बरं. आणि मग तो पत्र म्हणजे त्यावेळेचे जे असेल नको ते असेल ते लिहायला घेतो आणि त्याच्यावरती तो लिहितो. आणि खाली लिहिलेलं आहे याबद्दल कोणाशीही सल्लामसलत करू नये. कोणाला विचारायची गरज नाही, मी सांगतोय. तेव्हा हा ते असं पत्र बंद करतो आणि याच्याकडे देतो चंद्रहासाकडे. चंद्रहास सुद्धा त्याच्या उपकरणामध्ये ते बांधतो आणि निघतो. निघून येतो बरेच लांबचा पल्ला असल्याने 1-2 दिवस जातात. थोडं थांबून असं तो कुंदन नगरीच्या जवळ येतो आणि तिथे एका बगीच्यामध्ये जरा शांत बसतो. कारण तो थकलेला असतो. तो थोडासा आराम करून आणि मग थोडंसं जरा छान ताजे तवाने होऊन आणि मग आपण मदनाला भेटायला जाऊ असं म्हणून तो तिथे येतो आणि बगीच्यामध्ये बसतो. बगीच्यामध्ये बसलेले असताना छान दुरून असे छान सूर ऐकू येतात. रमा रमण श्रीरम जय 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 रमा रमण श्रीरम रमा रमण श्रीरम रमा रमण श्रीरम रमा रमण याचा आवडतीच्या गोष्टी असते. सतत नामस्मरणाची सवय असते ना, त्याच्यामुळे आपोआप मनामध्ये ते चालूच असतं. आणि त्यात रमा रमण श्रीरम जय जय ऐकू आल्यानंतर छान वाड्याची झुळूक येत असते, कानावरती सूर पडत असतात आणि अशातच त्याचा डोळा लागतो. तिथेच असा एक जागा असते, तिथे झाडाला टेकून असतो. बसल्या झोपून जातो. ईश्वराची योजना काय असते ते आपल्याला माहिती नसते. आता याच बगीच्यामध्ये फिरायला येते ती प्रधानाची मुलगी विषया. ती विषया फिरायला आलेली असते आणि फिरता 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 तिचं लक्ष जातं या चंद्रहासाकडे. चंद्रहास म्हणजे जसं काय मदनाचा पुतळा. त्याच्यामुळे असा डौलदार असा राजबिंड असा राजपुत्र बघितल्यानंतर तिला तिच्या मनामध्ये अतिशय खूप सुंदर असे भाव जागृत होतात आणि
खूपच छान वाटतं तिला. आणि त्याचं निरीक्षण करत असताना तिचं लक्ष जातं त्याच्या उपरण्यात बांधलेल्या त्या पत्रावर. अरे हे तर ओळखीचं वाटतंय मला. पूर्वीच्या काळी आहे ना प्रत्येक राजाची पत्रांची एक विशिष्ट पद्धत असायची. त्यांचं जे त्या कापड सदृश्य जो त्यांचा हे असायचा त्याची एक विशिष्ट पद्धत असायची की त्या ह्याच्यावरती त्याच्यावरून कळायचं की हे कोणाचं पत्र आहे. तिला लक्षात येतं की अरे हे तर आपल्या बाबांचं पत्र असल्याचं दिसतंय. असं कसं काय होईल बरं. म्हणून तिथे उघडते आणि तिथे बघते वाचते. चिरंजीव सहस्राय चिरंजीव मदना. बरोबर आहे. आणि लिहिलं आहे सहस्राय चिरंजीव मदना माझी उजला हेची आज्ञा. चंद्रहासा पाठविले सदना भीष यासी वेळी. अरे हे तर बाबांनीच लिहिलेलं आहे. तर एवढ्या सुंदर राजपुत्राला बाबांनी विष का बरं द्यायला लावलं असेल बरं. काहीतरी चूक होतीये ना, काहीतरी चूक होतीये. कदाचित बाबांना म्हणायचं असेल की विषया यासी देईजे. हो असंच आहे बरं हे. कारण नाही तर एवढ्या सुंदर अशा राजपुत्राला बाबा का बरं मारायला सांगतील बरं. बाबांकडून जे चुकून लिहिलं गेलं आहे ते आपण याच्यामध्ये दुरुस्ती करूया बरं. तिच्या डोळ्यातल्या काजळाने ती त्या विषच्या पुढे या लिहिते आणि ते पुन्हा बांधते आणि ठेवून देते. थोड्या वेळ चंद्रहासाचं निरीक्षण करते आणि तिथून निघून जाते. अशी थोडी घटना गेल्यानंतर चंद्रहासाला जाग येते. चंद्रहास उठतो आणि मदनाकडे जातो. मदनाकडे गेल्यानंतर मदनाला ते पत्र देतो आणि मदनाला सांगतो की मला राजाला भेटायला सांगितलंय म्हणे, पण प्रथम तुला भेटायला सांगितले, तुला तुझ्याकडे आलेलं आहे. मदन ते पत्र वाचतो. मदनाला खूप आनंद होतो. कसं असतं दुष्टबुद्धी माणसाची मुलं ती दुष्टबुद्धीच असतील असं काही नसतं. नाहीतर हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद जन्मलाच नसतात. बरोबर आहे. हे दोघेही जण आधी निर्माण मनाचे आहेत. या मदनाला सुद्धा आनंद होतो आणि खाली लिहिलेलं असतं की याच्याविषयी कोणाशीही चर्चा करण्याची गरज नाही, कोणाशी बोलायची गरज नाही. बाबांनीच सांगितलंय म्हटल्यानंतर मग काय धूम धडाक्यात लग्न साजरं होतं. लग्न लावलं जातं अतिशय उत्तम पद्धतीने आणि मग अनेक ब्राह्मणांना बोलवलं जातं. दुष्टबुद्धीला तसं तर ब्राह्मणांना बोलवलं की पूजा आपण मागे बघितलंच आहे. त्याला तसं काही फार सोच नव्हता त्याचा. पण या मुलांना मात्र आईचे संस्कार असलेले तर मुलांना छान त्याचं बिलकुल त्याला ब्राह्मणांना खूप सारी दक्षिणा वगैरे देतात ते असते. आणि मग ते त्याला लिहितात. ते ब्राह्मण घरी येत असतात तेवढ्याच तिकडून दुष्टबुद्धी येतो आणि दुष्टबुद्धीला ते म्हणतात वा 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 तुमचं घरी काय सुंदर लग्न झालं हो. फक्त तुमची कमतरता होती ना, तुम्ही असायला पाहिजे होते. कुणाचं लग्न. अगं विषयाचं लग्न. विषयाचं लग्न कधी झालं. आत्ताच नाव लावली अतिशय सुंदर लग्न झालं असं टाळ वर्णन करतात ते. मला कळत नाही की नक्की काय झालेलं आहे. ताड 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 करत घरी येतो आणि बघतो. मग त्याला कळतं की याचं लग्न चंद्रहासाशी झालंय. मग तर आणखीनच चिडतो. मदनाला विचारतो अरे मी तुला काय सांगितलं होतं, तू काय केलंस. म्हणजे बाबा तुम्ही जे सांगितलं तेच मी केलं. म्हणे मी काय सांगितलं. तुम्ही सांगितलं म्हणे सहस्रायू चिरंजीव मदना माझी तुला घ्यायची आज्ञा. चंद्रहासा पाठविले सदना विषया यासी वेळीजे. हेच तर सांगितलं म्हणे तुम्ही. दाखव म्हणे मला. आणि तो ते बघतो आणि मग मात्र त्याला
शिशुपालाचं बघितलं ना आपण, त्याचे 100 आपण बदलायचे करतच राहतो कितीही वाचवलं तरी. आता एवढं सगळं समजून सुद्धा याच्या डोक्यामध्ये येत आहे की आता आपण असं करूया की ज्याला मारायचा आपण प्रयत्न पुन्हा एकदा करू आणि पुन्हा तो जो दगड्या सांग्या त्याला पुन्हा बोलवायला पाठवलं जातं. मदन जातो, राजाला सांगतो, राजालाही आनंद होतो, वा 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 वा. लगेचच पुन्हा चंद्रहासाचं दुसऱ्यांनी लग्न लागतं तिथे चंपक मालवीशी. आणि मग हा दुष्टपुत्री तिथे जातो आणि त्याला सांगतो, आमच्याकडे अशी प्रथा आहे की जो नवीन जावई असतो त्याने जगदंबेच्या मंदिरामध्ये जायचं आणि पूजा करायची, पण त्याने ती एकट्याने करायची असते. तिथे त्याने त्याची आजच्या भाषेतली फिटिंग लावून ठेवलेली असते आणि मग तो तिथे त्याला हा पण तयार होतो. हा देवाचं करायला चंद्रहासाला मनाई नव्हतीच ना आणि त्याला ते आनंदच होता त्याच्या बाबतीमध्ये. चंद्रहास म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही. तो निघतो, पूजेचं ताट घेऊन मंदिराकडे निघतो. तेवढा राजा मदनाला सांगतो की चंद्रहासाला ताबडतोब माझ्याकडे पाठव, कारण लग्न घाईघाईत केलेलं आहे, त्यांची एक सुंदर अशी मिरवणूक काढायची आहे, तेव्हा चंद्रहासाला माझ्याकडे पाठव. आता मदन गेला चंद्रहासाकडे, रस्त्यामध्येच भेटलं, त्याला सांगितलं की तुमची पूजेची तयारी जाऊन मी करतो, तुम्ही राजाकडे जा. चंद्रहास राजाकडे गेलेला आहे आणि मदन मंदिरात गेलेला आहे. काय झालं असेल आपल्या सगळ्यांना कल्पना असेल. आता राजा मिरवणूक काढतो. राजा मिरवणूक काढल्यानंतर ही मिरवणूक दुष्टबुद्धीच्या दारावरून जाते आहे. दुष्टबुद्धी त्यावेळेला त्याच्या असलेल्या त्या कवडांचं पडदा बाजूला करतो आणि तिथून बघतो, त्याच्यामध्ये चंद्रहासाला बघतो आणि मग त्याचा थरकाप उठतो की बापरे, काय झालं आहे, नक्की काय झालंय. यांनी मला जे रक्ताने माखलेल्या तलवारी आणून दाखवल्या त्या कोणाच्या दाखवल्या आहेत. धावत तो मंदिरामध्ये जातो आणि तिथे मरून पडलेल्या आपल्याला पुत्राला बघतो आणि डोकं धरून खाली बसतो. आणि आता त्याच्या लक्षात येतं की नाही नाही नाही, या चंद्रहासाच्या मागे खरोखर परमेश्वर आहे, त्याच्यावरती परमेश्वराची अनन्य कृपा आहे आणि म्हणून हे सगळं शक्य आहे बरं. आणि मी मात्र त्याला प्रत्येक वेळेला मारायला बघत गेलो, नाही नाही नाही, याच्यामध्ये मी माझा मुलगा गमावला आणि जर पुत्रच नाहीये तर मी जगून काय करू हो. आणि असं म्हणून तो त्या ठिकाणी आपला देवच त्याग करतो. मिरवणूक संपल्यानंतर राजा आणि चंद्रहास बसलेले असताना त्यांच्यापर्यंत निरोप येतो की जगदंबेच्या मंदिरामध्ये चंद्रहास आणि दुष्टबुद्धी मरून पडलेले आहे. असं कसं काय झालं. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि परत सगळेजण चंद्रहासच्या सकट सगळेजण तिथे येतात आणि तिथे ते आल्यानंतर चंद्रहास ते बघतो आणि त्याला वाईट वाटतं, कारण मदन हा त्याचा मित्र असतो. मदन त्याला छान वाटलेलं असतं, अतिशय प्रेमळ स्वभावाचा असं मदन आहे आणि आपल्या बायकोचा भाऊ आहे. तेव्हा
कितीही केलं तरी चंद्रहास हा ईश्वराचा लाडका होता बरं का. आणि हे त्या आदिमाईला माहिती नव्हतं का? माहितीच होतं. त्यामुळे जगदंबा त्याच्यासमोर प्रकट झाली आणि जगदंबेने विचारलं, का रे बाबा चंद्रहासा, का बरं एवढा धावा करतोय? आई, तुझ्या समोर एवढे दोन असे जीव बळून पडलेले आहेत, तुला काहीच नाही वाटत आहे का गं? म्हणजे मी काय करू शकते याच्यात? तू या दोघांनाही जिवंत कर. आई कितीही प्रेमळ असली ना तरी सुद्धा आईला माहिती असतं की आपल्या कोणत्या मुलाला शासन केलं पाहिजे आणि कोणत्या मुलाला प्रेम केलं पाहिजे. ती म्हणते की मी मदनाला जिवंत करेन, पण मी दुष्ट बुद्धीला करणार नाही. मग त्यावेळेस मदन म्हणतो की आई, तुला जर जिवंत करायचं असेल तर दोघांनाही कर, नाही तर मी सुद्धा माझा प्राण या ठिकाणी देतो. मग आई म्हणते नको, असं नको करू. आणि या ठिकाणी आदिमाया, आदिशक्ती, जगदंबा त्या ठिकाणी दोघांनाही जिवंत करते आणि सगळे जण आईचा जय जयकार करतात त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी अत्यंत प्रेमाने असा आईचा उदो केला जातो. देव अंबे अतिशय प्रेमाने सर्वजण पुन्हा आदिमायेचं, जगदंबेचं अतिशय उत्साहामध्ये पूजन करतात. दुष्ट बुद्धीला आपण काय केलं याची जाणीव होते आणि त्यालाही पश्चाताप होतो. तो सुद्धा सगळ्यांची माफी मागतो. त्या ठिकाणी सांगतो की अरे बाबा, मी ज्यावेळेस तुझ्याकडून परत आलो ना त्यावेळेस तुझ्या वडिलांना मी तिथे तुरुंगात टाकलेलं आहे ना, तर तेव्हा त्याला आपण त्यांना सोडवूयात. त्यांची सोडवणूक होते, सगळेजण येतात आणि याच नगरीवरती, कुंतल नगरीवरती हा चंद्रहास राजा म्हणून बसतो की जे ब्राह्मणांनी दिलेलं वचन असते. त्यांनी सांगितलेलं असतं की हाच या राज्याचा राजा होणार आहे म्हणून. आणि त्याच्या दोन पत्नींसह हा चंद्रहास राज्य करायला लागतो. आणि हा राज्य करतो आहे. त्याचीच ही जी मुलं आहेत ना, तर युधिष्ठिरा ही त्याचीच मुलं आहेत बरं, ज्यांनी तुझा अश्व पळवला आहे. अश्वाची गोष्ट आपण विसरलो असेल, मला नाही विसरता येणार. तेव्हा हा अश्व त्या मुलांनी पळवलाय बरं. अतिशय सच्चरित्र असा राजा आहे हा. तेव्हा त्याच्याशी तू बोल आणि तो तुझा अश्व परत होईल. त्याच्याशी युद्ध करण्याची गरज नाही, कारण चंद्रहासाच्या हृदयामध्ये त्याने हरी साठवलेला आहे बरं. या चंद्रहासाच्या